नमस्ते बालदोस्तांनो, आज आपण इयत्ता पहिली विषय मराठी यामधील माझे मित्र हा घटक पाहणार आहोत. आणि हा घटक तुमच्यासाठी घेऊन येत आहे स्वरा आणि स्वराची आई. चला तर मग तिचा व्हिडिओ पाहण्यासाठी तयार रहा. स्वरा, अगं कुठे आहेस? पुरे झाले खेळणे, चल बरं आता अभ्यास करूयात. हो आई, मी आलेच. अगं आई, आज काय गंमत झाली माहिती? आमच्या शाळेतल्या बाईंनी आम्हाला ना मराठीच्या पुस्तकातील माझे मित्र हा घटक शिकवला आणि मी तुला तो कसा शिकवला ते सांगणार आहे. बाईंनी आम्हाला पाठ्यपुस्तकातील चित्र दाखवले आणि त्या चित्रातील दादा व त्याचे मित्र याविषयी माहिती सांगितली. त्या दादाला ना आई छोटे आणि मोठे मित्र होते. त्या दादाचे काही मित्र तर उडत सुद्धा होते. त्या दादाच्या काही मित्रांना 4 पाय व एक छोटी शेपटी होती आणि काही मित्रांना तर पायच नव्हते. आणि त्याचे काही मित्र पाण्यात सुद्धा राहत होते. मग बाईंनी आम्हाला आमच्या मित्रांविषयी विचारलं. आई, मी सुद्धा बाईंना तसंच सांगितलं की माझे सुद्धा काही लहान मित्र आणि काही मोठे मित्र आहेत. आणि बाईंना सांगितलं, बाई, आमच्या घरात उडणारा पोपट आहे ना, तो देखील माझा मित्र आहे. तो आकाशात उडतो. आणि आमच्या घरातील मनीमाऊ आणि मोत्या कुत्रा हे माझे मित्र आहेत. आणि बाई, आमच्या घरात ना फिश टँक आहे, त्यातील माशाशी मी गप्पा मारते, तो सुद्धा माझा मित्र आहे. पण बाई, पाय नसलेला मित्र नाही बर का माझा. आई, हे ऐकून आमच्या बाई खूप हसल्या आणि त्या मला म्हणाल्या, स्वरा, तुझ्या मैत्रिणीची माहिती सांग बरं मला. मग मी म्हणाले, हो सांगते बाई. माझ्या मैत्रिणीचे नाव ओवी आहे. तिला गुलाबी रंग आवडतो. तिला मेथीची भाजी आवडते. तिचे आवडते फळ आंबा आहे. तिचा आवडता खेळ आंधळी कोशिंबीर आहे. तिला कुल्फी खायला आवडते. माझी मैत्रीण मला खूप आवडते. अशा प्रकारे मी माझ्या मैत्रिणीची माहिती सांगितली आई. बरोबर आहे का ग? हो स्वरा, तू अगदी छान माहिती सांगितली. असाच रोज व्यवस्थित अभ्यास करायचा. चल तर मग आपण आता उद्या पुन्हा अभ्यास करूया. तोपर्यंत बाय बाय.